आयुष्यमान गोल्डन कार्ड ई-केवायसी करताना आपल्याला जर अशा पद्धतीचा एरर येत असेल तर त्यावर काय करावे याचं सोल्युशन आपण आता देणार आहोत। एरर अशा पद्धतीचा असणार आहे, सर्व्हर इज नॉट रिस्पॉन्डिंग, प्लीज ट्राय आफ्टर सम टाइम। जर अशा पद्धतीचा एरर येत असेल तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही ऍप्लिकेशन मध्ये लॉग इन केल्यानंतर किमान 5 मिनिटे कोणतेही काम सदरच्या ऍप्लिकेशन मध्ये केलेलं नाही, म्हणजे कोणतीही एंट्री केलेली नाही किंवा त्याच्यामध्ये काहीच तुम्ही डाटा एंटर केला नाही तर अशा पद्धतीचा एरर तुम्हाला येतो। अशा वेळेस आपण काय करायचं आहे की सदरच्या ऍप्लिकेशन मधून आपण लॉग आउट व्हायचं आहे, ऍप्लिकेशन बंद करायचं नाही। आपण बघूया या ठिकाणी ऍप्लिकेशन लॉग आउट कशा पद्धतीने केले जाते। या ठिकाणी तुमच्या समोर मोबाईल मध्ये ऍप्लिकेशन ओपन आहे ते दिसतंय। सर्वात शेवटीला म्हणजे बॉटमला तुमच्या उजव्या बाजूला खाली 3 डॉट आहेत, मी त्या 3 डॉट वर या ठिकाणी क्लिक केला आहे। 3 डॉट वर क्लिक केल्यानंतर सर्वात शेवटीला या ठिकाणी लॉग आउट ऑप्शन दिसते, लॉग आउट ऑप्शन वर क्लिक करा। लॉग आउट ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही ऍप्लिकेशन मधून लॉग आउट व्हाल आणि ऍप्लिकेशन मधून बाहेर पडल्यानंतर परत तुमच्याकडे या ठिकाणी लॉग इनचा ऑप्शन अवेलेबल होईल। परत आपण या ठिकाणी आपला मोबाईल नंबर कॅप्चा टाकून लॉग इन करायचा आहे आणि लॉग इन केल्यानंतर तुमचा हा एरर निघून जाईल। कोणत्याही वेळेला तुम्हाला अशा प्रकारचा एरर आले असल्यास आपण आपले ऍप्लिकेशन लॉग आउट करून परत लॉग इन करा, हा एरर निघून जाईल। एरर नंबर 2, नो बेनिफिशरीज फाउंड इन गिवन सर्च क्रायटेरिया। अशा पद्धतीचा एरर येत असेल तर याचे 2 अर्थ आहेत। एक तर सदरचा लाभार्थी या योजनेसाठी पात्र नाही, परंतु आपल्याला नवीन एक्सेल शीट मिळालेले आहे। त्या एक्सेल शीट मध्ये आपल्याला या ठिकाणी मेंबर आयडी आणि फॅमिली आयडी मिळालेला आहे। फॅमिली आयडी म्हणजे रेशन कार्ड आयडी। जर आधार वरून सर्च होत नसेल तर आपण फॅमिली आयडी वरून सर्च करायचं आहे, नक्की लाभार्थी सर्च होणार आहे। आणि जर लाभार्थीचा रेशन आयडी टाकून सुद्धा सर्च होत नसेल आणि आधार कार्ड टाकून सुद्धा सर्च होत नसेल आणि आपल्याला नो बेनिफिशरीज फाउंड इन गिवन सर्च क्रायटेरिया असा मेसेज येत असेल तर सदरचा लाभार्थी या योजनेसाठी पात्र नाही असं आपण समजायचं आहे। एरर नंबर 3, यू हॅव ऑलरेडी लॉग इन टू द ऍप्लिकेशन, प्लीज ट्राय आफ्टर 10 मिनिट। अशा पद्धतीचा जर आपल्याला एरर येत असेल तर याचा अर्थ असा होतो की आपण आपल्या मोबाईलने दुसऱ्या मोबाईलमध्ये ऍप्लिकेशन लॉग इन केलेलं आहे किंवा एखाद्या पीसी मध्ये आपण लॉग इन केलेला आहे आणि परत तिथे काम होत नसल्यामुळे आपण दुसऱ्या मोबाईलमध्ये जर लॉग इन होण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीचा मेसेज येतो। याच्यावर सोल्युशन असं आहे की आपण एखाद्या मोबाईलमध्ये आपल्या मोबाईल नंबरने लॉग इन केलं असेल तर प्रथम त्या मोबाईल मधून त्या ऍप्लिकेशन मधून आपल्याला लॉग आउट व्हायचं आहे आणि त्यानंतरच दुसऱ्या मोबाईलमध्ये आपला मोबाईल नंबर टाकून लॉग इन व्हायचा आहे। तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल। जर आपणास हा व्हिडिओ माहितीपूर्ण व अर्थपूर्ण वाटला असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा, या चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आपल्याला कशा पद्धतीची माहिती हवी आहे तशा पद्धतीची कमेंट करा। धन्यवाद।